नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे उर्फ महाराज हा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. त्यातच आता पोलीस कोठडीत असलेल्या गजा मारनेला पोलिसांनीच व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं उघड झालंय. गजा मारनेनं पोलीस व्हॅन मध्ये बसून पोलिसांसमोरच मटण पार्टी केली, ज्यामुळे संबंधित सर्व पोलिसांना निलंबित केलं गेलंय. तर गजा मारनेच्या शूटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. कोथरूड परिसरातील भाजपाच्या एका कार्यकर्त्याला गाडीचा कट लागल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे आणि टोळीतील 5 ते 6 गुंडांनी बेदम मारहाण केली. हे प्रकरण थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं. पोलिसांनी लगेचच संबंधितांवर गुन्हा दाखल केला, त्यांना अटकही केली. मात्र गुन्हा घडण्याच्या काही वेळ आधी ही संपूर्ण टोळी आणि टोळीचा प्रमुख गजा मारणे यांनी जवळच असलेल्या थिएटरमध्ये बसून सिनेमा पाहिला होता. म्हणून परतत असतानाच ही घटना घडल्यानं आणि या प्रकरणातील मुख्य आरोपींना मारहाण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी गजा मारनेवरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटकही झाली. काही दिवसातच या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस गजा मारनेचा मुक्काम हा पुण्यातील येरवडा कारागृहात होता. मात्र येरवड्यातील इतर कैद्याप्रमाणे गजा मारनेचं असलेलं आकर्षण आणि वर्चस्व पाहून यातून त्याला बाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याला सांगवी कारागृहात हलवण्यात आलं. मात्र येरवड्याहून सांगलीला जाताना रस्त्यात घडली गजा मारणे आणि पोलिसांची जंगी मटण पार्टी, आणि याच पार्टीनं स्वतः पोलीस आयुक्तांनाही आश्चर्यचकित केलं. मूळचा पुण्याचा असल्यानं गजा मारणे हा येरवडा कारागृहातील अनेक गुन्हेगारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. ज्यावेळी गजा मारण्यासारख्या कुख्यात गुंडाला कारागृहामध्ये ठेवलं जातं त्यावेळी अनेक लहान मोठे गुन्हेगार देखील त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतात आणि यातून टोळीयुद्ध भडकू शकतं. आणि यामुळेच त्याला सर्वात मोठं कारागृह असणाऱ्या आणि गजा मारण्याने अनेकदा शिक्षा भोगलेल्या येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात हलवण्यात आलंय. गजा मारनेला पोलीस व्हॅन मधून सांगली कारागृहात नेण्यात येत असल्याची खबर त्याच्या टोळीतील तरुणांना मिळाली. ज्या पोलीस व्हॅन मधून त्याला नेलं जात होतं त्या व्हॅनचा 2 फॉर्च्युनर आणि एका थार गाडीतून गजा मारनेच्या साथीदारांनी पाठलाग केला. त्यानंतर या सर्व गाड्या वाटेत असलेल्या कणसे धाब्यावर थांबवल्या. तिथे थांबल्यानंतर सतीश शिळमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते नावाच्या तरुणांनी गजा मारनेला पोलीस व्हॅन मध्ये जेवण दिलं आणि हा बेत होता मटणाचा. हा सर्व प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि याची माहिती मिळाली थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना. पोलीस आयुक्तांनी लागलीच या प्रकरणात 5 पोलीस कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं आणि कुख्यात गुंडाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तडकाफडकी त्यांचं निलंबनही करण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी या 5 जणांवर ही कारवाई करण्यात आली. कुख्यात गुंड गजा मारण्यासाठी मटणाचा बेत करून आणलेले 3ही तरुण हे गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी विशाल धुमाळ जो आहे त्याच्यावर याआधीच खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर दुसरा पांड्या मोहिते नावाचा जो तरुण आहे तो सांगलीत याच गजा मारणे गँगचं काम पाहतो. तो तिथला मोरक्या आहे, अर्थात गजा मारण्याचा राईट हँड म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सगळ्याच मटण पार्टी नंतर आता या तिघांवरतीही गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर या सगळ्याच प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. जर एखाद्या कुख्यात गुंडाला भर रस्त्यात मटण पार्टी करण्यासाठी पोलीसच परवानगी देत असतील तर मग बंद कारागृहांमध्ये या सगळ्या कुख्यात गुंडांची किती सेवा केली जात असेल, किती व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल. आणि जर ही व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना कारागृहात मिळत असेल तर अशा पद्धतीच्या गुंडांना कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठवलं जातं. ती खरंच त्यांच्यासाठी शिक्षा असते की मग एखादी वेकेशन असते, असेच प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जात आहेत. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.